नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पोपटी. आम्ही आले मावशीकडे, तर मावशी आम्हाला ट्रीट देणार आहे. आम्ही आलो मावशीकडे, तर मावशी आम्हाला देणार आहे ट्रीट. कारण हिला ट्राय करायचं होतं ते. आणि ते एक ट्रेडिशन आहे जे आता हिवाळ्यामध्ये, जे कोकणामध्ये हिवाळ्यामध्ये ते बनवलं जातं. मडक्यामध्ये चिकन टाकून असं ते पाला असतो कसला तरी, परत ते कसल्या पावट्याच्या शेंगा वगैरे. ते खूप आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच ते. आमच्यासाठी पण नवीन आहे, स्पेशली माझ्यासाठी. स्पेशली हिच्यासाठी, माझ्यासाठी काय नसतं. माझ्यासोबत ते दाखवते. लग्न झाल्यापासून मला कोण स्पेशल ट्रीटमेंट देतच नाही, सगळे हिला देतात. काहीतरी बोलला असेल, ठीक आहे. तर आता तुम्हाला दाखवतो एक एक प्रोसेस. आता प्रोसेस तर काय आपल्याला एवढं माहिती नाही त्यातलं, तर आम्ही तर सुद्धा बघू आपण. काका, हा जो पोपटीला पाला लागतोय, हा कुठला आहे नक्की, हे काय आहे? हा भांबरूड आहे आणि तो शेतामध्ये डिसेंबर ते जानेवारी पर्यंत असतो. तो खास पोपटीसाठीच असतो. ओके. तर ही आता आमची मावशी आहे, हिने सगळं मॅनेज करून ठेवलेलं आहे आधीच. काय काय करायचं मावशीने केलंय, आम्ही नाही केलं. मावशींनी करून ठेवलं होतं पहिलंच. हा, सगळं मावशीने करून ठेवलं. सगळं जेवढं काय आहे ते लास्ट किती बघ ना, ते लास्ट. तर आता अशा प्रकारे इथं ते आता ते लावायला सगळं म्हणजे सुरुवात झाली. तुम्हाला दाखवता मग मी आता. हा मडका, या मडक्यामध्ये काय काय आता काय काय करणार काका तुम्ही आता इथं? हा, सगळं. ओके ओके, चालेल, लावा. मग आता हे मडक्यामध्ये सगळं लावून घ्यायचं आधी, म्हणजे आपलं चिकन जळू नये म्हणून ते लावायचं. म्हणजे चिकन जळेल ना. मग याच्या म्हणजे धूर येतं ना, त्यापासून मग ते आतमध्ये बाष्पीभवन झाले ना, मग त्याच्यामध्ये ते आतमध्ये शिजतं. अच्छा, आपण जसं वाफेवरती जेवण बनवतो ना, तसं ते. तुला कापू. आता हा ओवा टाकायचा ना मामा? हा, ओव्याने काय होतं काका? मी वापरत नाही. काय होतं ओव्याने काही नाही, म्हणजे ओव्याचं म्हणजे असं वास येतो. वास येतो जरा, म्हणजे हा चिकन जरा असं चिकन अगोदर द्यायला लागतं. मला असं नाही, असं आता ते आउट ऑफ क्युरियोसिटी सगळ्या गोष्टी आहेत आता. मी देतो ना तुला काय काय प्रश्न विचार. नाही, आता खाताना पुढे काय त्याच्या पुढचं काय आपण शेंगा टाकणार आहे, त्याला आपण तिखट मीठ हे टाकतो. आता हे मीठ टाकायचं. हा, आता टाकायचं, शेंगा टाकायचं. आपण लेअर शेंगा घेतले, पावट्याच्या शेंगा. आता ह्याच्यावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मटार घेऊ शकता, बटाटे घेऊ शकता, व्हेज असेल तर. मका पण टाकत असतील.
जसं असेल व्हेज वाले ते करतात. जे जे असेल ते, बटाटा भेटला तर बटाटा, मका भेटला तर मका. व्हेज वाल्यामध्ये मका आणि ते बटाटे जास्त टाकतात. मी त्या दिवशी बटाटे पण टाकले होते. हा, बटाटे. चुकी झाली होती ते कापले. कट मारून त्यात तिखट टाकायला पाहिजे. तिखट हळदी लागली असती. म्हणजे आता हे जेवढं आता म्हणजे ही नॉन व्हेजिटेरियन लोकांची पोपटी, आणि जे व्हेज मध्ये असतील त्यांना बटाटे, मका, हे सगळं. त्याच्यात पावट्याच्या शेंगा आणि तो पाला फिक्स. देऊ तुला हे देऊ का रे हात दुसऱ्याला? मिठाचा हात आहे ना तुला मिठला. थांब 2 मिनिटं. आता पॉज करणार तर काय करत नाही. ते बोल. मध्ये कट कसं करणार? टाकलंय ना. तसंच ठेवतो मग मी. हे पहिली गोष्ट ना, आंबट हातात आहे ना, हातात हे मोबाईल आंबट होईल थोडासा. तिला आहे सोशल एन्झायटी. ही दही मोबाईल घेत ना टाकलं हातात. हे नको, नाही तर मग आंबट आंबट लागेल. बोल. होईल का लसूण दिलं? हा टाकू ना आपल्याला शेंगांचं थर लावलंय, आता चिकनचं थर लावायचं. ओके. काय वाटतं निघे? टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये चिकन मध्ये. टाकले खाली नाही, टाक टाकला ना पूर्ण, त्याने, यात टाकला. टाकले मामरूटला पूर्ण. टाकला, ओवा टाकलाय. काय तू? अंडी वर लावू ना, वरती. हा. नाही मी हे लावतो त्याच्या अंडी आणि परत शेंगांचं जर असं आहे. सगळं चिकन आता जेवढं होतं तेवढं सगळं चिकन जे मावशीने मॅरिनेट केलेले ते चिकन टाकलेले. तू केलंय? कुणी केलंय? तू केलं? जाय ना. हा. हे माझ्या मावशीची मुलगी. ते वरती लावायचं. माहिती व्हायच्या का? आता अंडे. अंडे पण वाफेवर शिजत असते, कसं लागत असते. विचार केला का तू कधी? कुठली राव येते कुठं आपल्याला, शिकतो आपण ना. फुल का ह्याला पण मॅरिनेशन ना, पावट्याला पण. काकांनी ते मॅरिनेशन होतं ना, त्यामध्ये पावट्याच्या शेंगा टाकून त्यालाही मॅरिनेट करून टाकत होता. ना त्यांनी सगळं सांगितलं, ह्या काकांनी सगळं सांगितलंय त्यांनी. त्यांना माईक लावलंय, बघितलं का तू? युट्यूबचं चॅनल आहे ना, त्याला फॉलो करा. आपले जेवढे असतील ना त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की फॉलो, लाईक अँड शेअर. अरे काक मस्त पार्ली वाडी दिसणार ना. मीठ पण टाकायचं. थोडं मीठ, आहे ना. ओवा टाकून घ्यायचा. हा परत मीठ टाकायचं. काय टाकायचं? मीठ खाली पण टाकायचं. वरून शेंगांना लागतं ना मग ते मीठ. हा, शेंगांना मीठ लागतं. हा बिना शेंगा. माझं मांजर आहे ना, त्याला कॅप्चर करतो पाहिजे. कळतं एवढं चांगलं मांजर आहे ना ते माझं. हा का? बोलो त्याला बरं, बघू तुझ्याकडे ते का. थांबायला एवढी आवडते, ती पण वाट बघते, मांजर पण वाट बघतोय. काय नाव आहे त्याचं? मानसी नाव काय? काय फुनसुम वांगडू? झालेलं आहे आता बांबरूट लावून पूर्ण
पोपटी पॅक करणार. आता पॅक करायची. हा, आता मडकं. सगळी प्रोसेस झालेली आहे. आता फक्त हा जो पाला आहे काय भामरूट, भामरूट. तर त्याला आता ते सगळं ते पॅक करणार. ते म्हणजे pack केलं. बाहेर पूर्ण वाफ जायला नको असं पॅक करणार पूर्ण ते. त्यातलं त्या मडकेमधून वाफ बाहेर नाही यायला पाहिजे, त्याच्यामुळे हा पाळा लावून त्याला पूर्णपणे बंद करण्यात येतात. सांगू दे मामा. सांगा मामा. मडका पूर्ण भरलेला आहे. आता ते जाळ करून त्याच्यावरती जाळ करत शेकवायची असते. ओके. व्यवस्थित उचला. आमच्या सगळ्यांची आशा त्याच्यावरच आहे, फोडायचं नाही. हा ना, एवढं पण नाही हे निकितासाठी. अरे हा सोपं आहे. जास्त जड नाही. ठीक आहे, विश्वास ठीक आहे, नाहीये ठीक बघ आहे. कोणाचा, तू नको म्हणते पुढे घे. घेत आहे का? हा नाही, ह्याला जसं वाटत होतं किती तिकडे चाललोय. अभी हम आए वावर में और इथलं डेंजर विषय असतो भाई. इथं ना रात्रीचा विंचू, साप एवढं म्हणजे नादच नाही करायचा भाई. कोकण म्हणतात, कोकण. हा. इथं ते आपले बिबटे नसतात भाई. इथं डायरेक्ट साप येतो. आणि वाघ आणि वाघ 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 direct. हा हा, इथं मडक्याची काळजी बघा किती. तुझ्यावर बिलकुलच विश्वास नाहीये. काका नमस्कार ना जरा थोडा वेळ. उलट ठेवायचं मडकं. आता उलट ठेवलेलं आहे ते असं. आता त्याच्यामुळे जी ही केलेली खोदलेली माती आहे ना ती टाकायची, कारण त्यातनं वाफ बाहेर निघू नये म्हणून. सांगावं लागतं असं. कळलं का तुला? मुद्दाम नाही, हे सांगतोय का तुला असं. मग अशी मी त्याला बोललो ना, तू चांगलं नाही करत आहे. काका लाकडं लावतात बघ आता. हे आमचे काका. आता ह्याच्यावर ना अशी लाकडं तुझं फोन ह्याच्यावर ना अशी लाकडं रचून घेतली. आता त्याच्यावर टाकायचं आपल्याला पेंडी. पेंडा. पेंडी पेंड म्हणजे पेंडा, पेंडी, पेंडी पेंडा काही म्हणतात, जे पण आहे. फक्त खायला भेटू. खायला भेटलं पाहिजे. हे दोघं तरी ना खास खाण्यासाठी तोंडावर खाण्यासाठी तोंडावरून दिसत असेल. ठेव तर असंच म्हणतात ना. अरे माझी आहेत ना, ते कशाला वाढण्यापेक्षा माझी तर सुट्टे येते नको काढू सोडून. इथं सगळं घ्या आपलंच आहे. इथंही पेंडा पेंडी काय पण असं वरतून कव्हर करायचं. हा माझी ते शेल्यावर ते आल्याला तू काय आपण नाही. प्रोसेस झाली चालू. सांग निके बोल निके. आता लागली आग. कोणतरी होतं काहीतरी बोललं मला मागाशी बोललं नाही का. आता लागली आग आणि आता शिजल चिकन आणि मग खाऊ. मटण शिजलं. आता पहिली जी बॅच होती ती आता जळाली आहे. आता त्याच्यावर दुसरी टाकतोय. लाईट लाव. माझी ही साईड चांगली नाही, तो घे ना दादा. आपण एकच म्हणू शकतो. काय माहितीये का, टणटण वाजलं मटण शिजलं एवढंच आहे. हाडं दुखती या दाढ सजनी. ह्याच्यावर कळत असेल काय लेवलचं ह्यांचं, काय बोलतात, एक्साइटमेंट लेवल आहे. हा, चिकन खाण्यासाठी. चिकन कसले हवा तो अजून टाकलं. बापरे. आंबे घरी मजा आहे का ना व्हिडिओ. अरे माझा ऐका ना व्हिडिओ. आंबे
आप भी कहेंगे आप ऐसा ऐसा चिकन खाएंगे तो भाई कैसे मजा नहीं आएगा, बताओ मेरे को वाय. मिनी होळी चालली आपली तरी. मिनी होळी, हा मिनी होळी, मिनी होळी मिनी येईल. होळी चालली आता. फुल 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 आपण आहे मजा. ना होळीचा पण ब्लॉग आणि हे खरं आहे ना, हे माझ्या मावशी आणि काकांनी आहेत ना, निकिता येणार आहे म्हणून स्पेशल हे करून ठेवलं मॅनेज. तेवढं आहे. नाही नाही, निकिता येणार आहे म्हणून आपण दोघं जेवायला आलो फक्त, आपल्या दोघांना आम्ही दोघं फक्त खायला आलोय, पण ही निकिता येणार होती ना त्याच्यामुळे त्यांनी निकिता येणार होते म्हणून त्यासाठी ट्राय करायची होती त्याच्यामुळे. तेवढं आहे माझ्यासाठी केली. आम्ही दोघं अशीच आहेत. आम्ही दोघं उपटसून भेट, आम्ही जेवायला आलोय. कुठं पण दोन जाऊन दोन जेवणार. मॅडम 2 पीस भेटले तरी खाऊ बरं का आम्ही. ठीक आहे. मी एखादा त्यातल्या अंडा शेंगा दोघं शेंगा अर्धा करून मी घेऊ. त्यातल्या शेंगा जास्त खाणार आणि अंड. मज्जा चिकन मध्ये. चिकन हा, असं भारी लागतं chicken ना, चवच भारी. आपण असं त्यांना ना दाखवून हे करू. काय बोलतो आपण सगळ्यांचे हे हा. काय ते म्हणतात त्याला, ते बाईट्स घेऊ. कसे वाटले रिएक्शन ना, Reaction कसे वाटले video. ते? हा. रिॲक्शन व्हिडिओ घेऊन. बेकार थंडी आता वावरात, पण भाई मस्त ह्याच्यामुळे आम्हाला शेकोटी शेकोटी झाली मस्त. 2 in 1 काम होतं. एक तर पोपटी पण होती आणि शेकोटी पण होती. खाएंगे खाएंगे. आम्ही पोपटीसाठी रात्री थंडीचं. 5 वाजता थंडीमध्ये आलोय. एवढ्या थंडीमध्ये किती आहे काका, आता वातावरण नाही तरी म्हटलं किती असेल? 19 असेल. नाही 19 नाही, 19 नाही, कमी आहे. 15 असेल, 15 असेल. पण 22 आहे काका, 22 आहे आपल्या पुण्याला. 22 पुण्याला 22 आहे, 21 आहे. सुरुवातीला आपण मडका जेव्हा लावलं त्याच्या बाजूने जी लाकडं लावली होती त्याचे निखारे पडले असतील तर पेंडात थोडं थोडं टाकायचं. त्यासाठी थोडं बाजूला करून निखारे झालेत का ते बघायचे आपण. हा. एक्सपर्टाईजचं काम आहे हे. कोण पण नाही बनू शकत. इकडे हे काका. एक नंबर आहे हो आमच्या इथे. हे काका आहेत. आपण फक्त एक टाइम हेल्प करतो आपण त्यांना. तुम्ही लास्ट टाइम जी केली होती ना ती, हा, ते- मला तेच म्हटलं. ते मला एक फर्स्ट टाइम आहे माझी ती. हा. छान झाली छान जाईल केली होती. पण मग त्यांचं दर जरा टायमाला रिस्क घेणं बरोबर नसतो. झाली. पण पहिलं चांगलं झालं त्याच्यामुळे त्यांचा जरा कॉन्फिडन्स काका- बूस्ट झालाय. पण एवढं झालं की सदोशी पवार काय म्हटले, चांगले झाले. नाही हो सांगितलं. मग 100% चांगले झाले. 100% चांगले झाले. 100% चांगले झाले. नाही तो जोपर्यंत नवीन आहे कोवला जो आहे तोपर्यंतच त्याचा चांगला असतो. हा नंतर त्याचा फुलांचा वास येतो मग पोपटीला हम्म. आतमध्ये. हा म्हणजे हा, ती त्याचा- पोपटीला टेस्ट येत असेल त्याची जुन्या पाल्यांची. नवीन ना त्याचं टेस्ट मारतो मग हा, हा. चिकनला किंवा चिकन ओव्हर बांबूचं. म्हणून डिसेंबर मध्येच बनवायची. डिसेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबर आणि जानेवारी फर्स्ट वीक मध्ये. तुम्ही दोघं ना प्रॉपर असे दिसतायत की लाळ गळत कधी येईल कधी येईल कधी येईल कधी येईल. बघा. बरं बस. आता फक्त 15 मिनिटं बस. त्याच्यावर आमच्याकडे पेशन्स नाही दोघांमध्ये. इथे बनती आणि हे असे बसलेत. हा, दुपारी आमच्या घरी मटन वडे बनवले होते. खूप मस्त केले होते. मीठ कमी नाही आलं मला, आलेलं तिने दिलं. आता झालंय, शिजलंय. शिजले आता ना? नाही अजून नाही. झाले 36 झाले तर हम्म. 7:36. 10 मिनिटं. या आम्ही दोघं खायला चालले. हा टोटली पूर्ण जो प्रोसेस होती ना ही 40 ते 45 मिनिटाची होती. पण त्यातले जे 30 मिनिटाची जी प्रोसेस होती ना, 30 मिनिटं ते पेंडे ठेवल्या होत्या म्हणजे पूर्ण आगीत होती आणि नंतर शेवटची 10 मिनिटं ना ती फक्त असं खाली निखार आहे ना त्यावर त्याच्यावरती होती. ठेवायची. हा म्हणजे 40-45 मिनिटं अर्धा असंच ठेवून अर्धा तास ते पूर्ण आग होती पेंड्यांची आणि लाकडाची, जे आपण ते ठेवलं होतं ते. आणि त्याच्यानंतर ते फक्त निखाऱ्यावरती असं होऊन नाही. आता बाकीचं सगळं बाजूला केलं. अभी बाजू में किया सब, आता बाजूला केलं सगळं. बाजू में किया सब अभी. घ्यायचं.
आता वाट बघतायत तू आम्ही सगळे. तू पण वाट बघते नाही का असं मला वाटतंय आता. नाही आमच्यासोबतच. थोडी हा? मी आम्ही पहिल्यांदा दोघं वाट बघतोय, मी पहिल्यांदा सगळं मी बघते ना, तर मग एक्साइटमेंट कसं शिजतंय काय आहे आतमध्ये म्हणून. आणि या टाइम ना ह्याच्यावर पण डिपेंड करतं की त्याचं थिकनेस कसे असं हे आम्हाला आताच काकांनी सांगितलं. हा, जर मडक्याची थिकनेस किती आहे ना. जरा जरा थोडा कमी असेल तर तो 30 मिनिटांमध्ये ते शिजून जातात. हा. तुम्हाला दाखवतो. हे बघ हे मेन नंतर. अशा प्रकारे मस्त पोपटी पोपटी आहे. झालेली अही. कला आहे हा ब्रोई. भाई कला म्हणजे काय, ते साधी कामं थोडी आहेत ते. कोण पण नाही करू शकत. ज्याला माहिती आहे तोच करू शकतो या गोष्टी. थोडासा तिखट वगैरे स्मेल. पाळा असतो ना पाल्याचं ते एक ना, ह्याचा जो वास होतो ना तो पाल्याचे टेस्ट आहे. मग त्यामध्ये आता ते पाल्याचं पण त्यामध्ये असं बरोबर अर्क उतरला असणार, त्याच्यामुळे ते असं बघ पाणी बघ पाणी बघ. नॉनव्हेज बोले तो. चिकन मी शेंगा खाणार आहे. आम्ही दोघं ओ माय गॉड निकिता, तू शेंगा खाणार आहेस? खाणार आहे तुम्ही. का गं अरे असं? छान छान लागतात. छान लागतं. मार्गशीर्ष. मार्गशीर्ष नाही कसला मार्गशीर्ष? शेंगा खाणार आहे मार्गशीर्ष. मार्गशीर्षच्या पहिल्याच दिवशी मार्गशीर्ष मोडला होता मॅडम. ते पहिल्या दिवशी काय किती दिवशी? गुरुवारी नाही, ते पहिला अजून लागलं पण नव्हतं तेव्हा मार्गशीर्ष गप्प बस. तेव्हाच पहिला दिवस होता, पहिला लागला दिवस. नव्हता पहिला दिवस नव्हता अजून लागायचा होता. मी तुम्हाला विथ प्रूफ सगळ्या गोष्टी दाखवून. नाही थांबा तुम्ही लागला फक्त. नव्हता मार्गशीर्ष महिना तेव्हा. काका चालले घेऊन. उचलली आता काकांनी ह्या आता. बाबतीत तर आशिषला रिस्कच नाही देणार हा कोण. रिस्कच नाही भाई, मग माझ्याकडनं पडलं की झाला विषय. चला 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 चला. एवढं रात्री असं रानात वगैरे असं गेलोय मी. नाहीतर भाऊ म्हणजे आणि काय नसतं ते उगाच आपल्या कोकणाला बदनाम करून ठेवलेलं आहे की भूत बीत हे ते. काय नाही, इथं जी भीती आहे ती फक्त प्राण्यांची भीती खरं तर. इथं ते असं आपल्याकडे ते बिबटे बिबटे असं काय असा काय लाड नसतो भाई. इथं वाघ, साप, विंचू 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 जास्त आहे. एवढे विंचू आहेत ना इथं भाई, काय नादच नाही. सगळ्यात जास्त विंचू आणि एकदम मस्त वातावरण लय भारी इथलं. असं आलं ना असं एकदम असं कसं निकी काय वाटतं, Relax. पोल्युशन फ्री वाटतं काय नाही. मला पोल्युशन तर झाडांचा पण वास येतो, कोणाला येतो का माहित नाही. नाही येतो पण येतो मला असं येतो. पानांचा, नाही हवेचा लय पण भारी वास वाटतं, लय येतो. भारी वाटतं. आता झालं. मगाचपासून मला ते बांबरूटचाच वास येते बघा आता. म्हणजे ते चव आली म्हणून तसं होतंय मे बी. नाही नाही भारी आहे मस्त. मजा येते मला असं यायचं. आता आम्ही सांगतात. जेव्हापासून लग्न झालंय ना तेव्हापासून माझी म्हणजे मी लग्नाच्या आधी मी कधी आलतो मला माहिती नाही. मला कुठल्या गोष्टीचं काहीच माहिती नव्हतं. जसं लग्न झालं तसं मी यायला लागलो. हा. 8-9 वर्ष 8-9 वर्ष त्यानंतर तर मी यायला लागलो. तेव्हा कळायला लागलं की असं मस्त पण असं भारी आहे. असं लय शांत वाटतं. छान आहे. पण ना Relax. गरमीमध्ये लय गरमी आहे, त्यामुळे ना गरमीमध्ये येऊ शकत नाही. येऊ विषय हा होतो, शकत लय गरमी होते. लय गरमी होते इथं. पण ठीक आहे ना, जुलैमध्ये पण तशी थोडीशी गरमी असते. पाऊस पण असतो पण गरमी हा पण. ना मस्त आहे पण म्हणजे एकदम मस्त वाटतं. आणि काय नाही बघा आता किती वाजत रात्रीचे 8 वाजलेत 8 तरी आम्ही फिरतोय. काय काही नाही नसतं. उगाच काही पण ते लोकांनी उगाच हे करून चल ठेवलंय. चल, ते दादा घेऊन भूत गेले. बीत चल, आलो चल, आलो चल. आलो. भागो. हा बघा खाण्यासाठी चाललेली धावपळ यांची. खाण्यासाठी चाललेली धावपळ. थांबा थांबा थांबा. चला आपलं. Oh my God. ह्याला काय निघ ना मस्त इथून. आहे. घरी मजा आहे ना बघण्याची. एक काढणार आहेत आता तिथून. हो ना यार. सगळी वाडी सगळं येतंय. पडलो असतो आता असं निघे. थांब निघेल चल. वा वा वा. आता हे त्याला आता मोकळं करायचंय. खाली बसून घे. शिजलंय. खाली बसून घे. मावशी होती जरा गायब होती, आता आली परत. असं खाली बसून घे ना. थांब ते भरून दाखवतो ना ते. ओके ठीक आहे. पाल्याचा नाही कमी पडली. हळूहळू माल दिसतोय आता. पावटा दिसतोय. हा. मांजर पण भेटाय मोर आली. हो हो. अंडे
पावटा सगळं. क्रॉस करायचं. हा रिकामा करायचं ना. रिकामा करावा लागेल ना आता त्याला. मांजर बघ मांजर. असं तू खाली बसून काढ ना. खाली बसून किती असं दिसणार नाही ना ते. ओके ठीक आहे सॉरी. आहा. वा झाला मोकळा विषय. हा लसूण बघ लसूण. लसूण काय काय लसूण. हे बघ हे बघ. तुला पावटा खायचा पावटा खा की. खायचं आहे ना थांब ना. उचल की काय होत नाही. लाईन नंतर. कसं झालं काका टेस्ट रिव्ह्यू. चिकन हा बोनलेस वाला पाहिजे मला असं. पहिलं चिकन. लय भारी झालंय. लय भारी आहे. एवढं मस्त ना. मी असं विचारते जसं मी स्वतः बनवलं कसं झालंय. भारी. ते खाऊन बघ ना. शेंग नाही आता मी तुझा काढतो. तू ये इकडं. कसं झालं निके. मस्त आहे रे. मावशी तू का नाही खाते. उपवास आहे उपवास. कसला उपवास आहे तुझा अजून आज. टाकायचं का? रविवारी मार्गशीर्ष. काकांनी जर मॅरिनेशन मध्ये बस, शेंगा झालं? केल्या होत्या ना हा, हा. ते खरंच टेस्टी आहे. बाहेरून आलेच. त्याला टेस्टी चांगले आहे. काका सकाळपासून इकडे होते बरं का ह्याचे प्रिपरेशन साठी. थँक्यू काका एक नंबर झाले. कौल हा ते कौलांवरती कौल चिकन. दीदी ते पण तेव्हा दीदीला काय घर मी आताच उपवास खाल्लं. नसेल हा किती खाणार आहे त्यामध्ये. आले मी.